झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. चला पांडुरंगा, अरे हात पाय गळायला लगत झालंय रा. अंगात जीव गेल्यासारखं वाटतंय. काय करावं काय बी कळना झालंय. इट्टला माझ्या साऊला आता कुठं शोधू र. बाबा धीर नका सोडू, विठ्ठलावर विश्वास ठेवा. अरे तो आहे म्हणून तर सगळं चाललंय ना. पर जाऊ आता या सगळ्यात मला तुम्हाला अशा अवस्थेत सोडून जावं लागणार आहे. आई, मला कामावर जावं लागतंय. अरे पर बघ साऊ, तिचं काय काय सासूबाई, सावळीला शोधायला आता काय माझ्या नवऱ्यानं घरी बसायचं नोकरी सोडून? काय माणसात तुम्ही. आधी नोकरी करत नव्हते तेव्हा घडाघडा बोलत होता त्यांना. आता माणूस नोकरी करतोय, पैसे कमवतोय, तर त्याला घरी बसायला सांगताय तुम्ही? अहो, कसं होणार तुम्हा माणसांचं? हे बघा, या जगात कुणाला कुणाची पडलेली नसते, कळलं काय? ज्या माणसांनी त्यांना नोकरी दिली त्यांना काय सांगायचं आपण? ते काय फुकट पगार देणार आहे त्यांना? अगं असं काय बोलतेस? काळजीपोटीच बोलतायत ना ते. अहो, आपल्याला नाही का काळजी सावळीची? पण काळजी आहे म्हणून कुणी जेवण सोडलंय का? झोपायचं सोडलंय का कुणी? मग नोकरी कशाला सोडून बसायला पाहिजे त्यांनी घरात? आधी पण सावळी 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 आणि तिचं लग्न झालं तरी बी सावळी सावळी सावळी. तर घरात मला काही सुख नाही बाई. पांडुरंगा, माझ्या साऊच्या आयुष्यातलं भोग काय संपता संपना झालंय. जे काय माझ्या हातात होत ते मी केलं. आता इठ्ठला तुझ्याच हातात आहे बघ. समजा तुझ्याच हातात आहे समजा. एकनाथ भागवत, बघरे माय कुठे कुठे सावली एकनाथ भागवत? विठ्ठलाची निस्सिम भक्त, दिलेला शब्द पाळणारी, प्राण गेला तरी बेहत्तर पण दिलेलं वचन पाळणारी, जबाबदारीने राहणारी, घराची काळजी घेणारी, तुमची गुणी लेक सावली एकनाथ भागवत. कुठे बहिरे बाई. ए गाप, एकदम गाप. आता फक्त मी जे विचारेल त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. सावली अशी अचानक निघून गेली का? असं कोणाला न सांगता? उगाच काहीतरी कारण नक्की असेल ना? की आता मेंदळींसारखं घराणं मिळालंय म्हटल्यावर या भैरवी वजेची काही गरज उरली नाही तुम्हाला, नाही ना? खरं खरं सांगा, माझ्यापासून पिच्छा सोडून घेण्याकरता तुम्हीच गायब केलंय ना तिला? नाही असूच शकतं असं. नाहीतर अचानक अशी चालती बोलती समजूतदार समजून उमजून वागणारी मुलगी गायब कशी होईल? हो, आवाज तुम्ही माहित नव्हतं. आवाज तुम्ही काळजी वाटतो तिची.
ते तुमच्या स्वार्थासाठी कळतं मला सगळं. अरे मतलबी आहात तुम्ही लोक. आताही तुम्ही फक्त तुमच्याच स्वार्थाचा विचार करताय. तुम्हाला काय माझी काळजी आहे? बंद करावी नाटक. एक लक्षात ठेवायचं आणि चांगलंच लक्षात ठेवायचं बरं का. या भैरवीने तुम्हाला तेव्हा घास भरवलाय जेव्हा तुमच्या घरात भाकरी सुद्धा नव्हती. रस्त्यावर आलेलं होतं तुमचं कुटुंब आणि तुमचा तो सतत फडफडणारा वंशाचा दिवा आहे ना, तो कधीच विझला असता. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सावलीला असं लपवून ठेवाल, माझ्या ताराचं करिअर बर्बाद कराल आणि मी गप गुमान बघत राहीन? जास्त अति केला ना तुम्ही तर सावलीच्या आणि माझ्या कराराची फाईल तुमच्या समोर ठेवीन. त्यात उधार म्हणून लिहून ठेवलेला एक एक रुपये व्याजासकट वसूल करेन मी. माई माई, मग तुम्ही असं म्हणताय की त्या सावळीने करून ठेवलेला पसारा आता माझ्या नवऱ्याने आवरायचा? म्हणजे तिनं करून ठेवलेलं सगळं कर्ज आम्ही फेडायचं? हे बरं आहे हो. तिनं करायचं आणि आम्ही भरायचं. पाहिलं ना बाई, तुम्ही पाहिलं ना, अशीच मांजरीसारखी सतत माझ्या संसारात आडवी येत असते ही पोरगी. बाई तुम्हाला सांगते, लग्न झाल्यापासून कधी त्या लोकांनी मला सुख दिलं नाही हो. ए जयंती, बस झालं, खूप झाला तुझा मेलोड्रामा. तुमच्या या ड्राम्याची आता सवय झालीये मला. जरा काहीतरी वेगळं करा. आता शेवटचं सांगतेय, सावली माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लवकरात लवकर सावली माझ्या समोर नाही आली ना तर पैन पै तुमच्याकडनं वसूल करीनच, पण तुमचं आयुष्यही उद्ध्वस्त करीन मी. बहिरेबाई, अहो असं करू नका हो. अहो खरं सांगतोय, आम्हासने बी आमच्या साऊची काळजीच वाटते हो. तुमची काळजी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. मला सावली लवकरात लवकर माझ्या समोर हवी आहे आणि नाही आली ना तर या भैरवीच्या तडाख्यात ना तुम्हाला कोणीच सोडवू शकणार नाही. कोणीच नाही. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज